काय करू? रेवतीला फोन लावू का? हा, फोन लावतेच. नाही, नको. ती चिडेल माझ्यावर. मग काय करू? मेसेज करू का? हा. नाही, तिने 9 वाजता डिलीट केला तर काय करू? काय सुचून नाही राहिलं. वहिनी, गुप्ते भाऊ, तुम्ही रेवतीशी बोलणार होता ना? तुम्ही बोललात का तिच्याशी? हो काय म्हणाली ती? राग गेला का तिचा? सांगा ना. हो हो वहिनी, एवढं पॅनिक का होताय तुम्ही? शांत व्हा बघू तुम्ही आधी. अहो, शांत कशी हो? रेवती माझ्याशी बोलत नाहीये. ती रागवली माझ्यावरती. मी अशी कशी शांत बसू? सांगा की तुम्ही. हो, मी बोललोय तिच्याशी, समजावलंय तिला. पण वहिनी, मला असं वाटतं की काही गोष्टींवर काळ हेच औषध असतं. वहिनी, आपण तिचा राग जायला तिला थोडा वेळ देऊया. कसं आहे, नेहा तिची एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं सर्वस्व आहे ती. तुम्ही तिला न विचारता मंदार आणि नेहाची भेट घडवून आणलीत, ते तिला अनएक्सपेक्टेड होतं वहिनी. आणि मला सांगा, आपलंही थोडं चुकलंच ना? तेच तर ना गुप्ते भाऊ, माझ्या मनाला खूपच लागून राहिलं. आपलं माणूस आपल्यावर रागवलं का ते पुन्हा बोलेपर्यंत चैन नाही पडत. आणि होती तर माझ्या खूप जवळची. मला किती त्रास होत असेल तुम्ही कल्पनाही नाही करू शकत. मला तिला गमवायचं नाही हो. हो, असं का विचार करताय वहिनी तुम्ही? आजवर मी तुम्हाला सगळ्यांना धीर देताना पाहिलं, आणि आज काय झालंय तुम्हाला एवढं घाबरायला? कारण माझ्या नशिबावरती विश्वास नाही राहील. माझी म्हणणारी माणसंच माझ्यापासून दुरावत चालली. हो, असं काही नाही होणार आहे वहिनी. जे आहेत ते सगळे तुमचेच आहेत, आणि जे दुरावलेत ना, तेही लवकरच तुमच्या जवळ येतील. आणि नाही चालले तर समजायचं की त्यांची साथ तेवढीच होती म्हणून. वहिनी, स्वानुभवावरनं बोलतोय मी. आयुष्यभर कोणी कोणाला पुरत नाही. शेवटी आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागते. हाय भाऊजी, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण रेवती मला माझ्या आयुष्यात आयुष्यभर हवी. मला तिला गमवायचं नाही. मी तिला समजते. बर, चला मग मी निघतो. तुम्ही काळजी घ्या. हा. आज वाट पाहते मी. नाही आली रेवती बोलायला तर तिच्या आवडीची खीर करून घेऊन जाईल. सांगेन तिला, बाई माझं चुकलं, पुन्हा नाही असं करणार. पण अशी रागवू नको मायावरती. मायाशी बोल तू. तिला स्वतःच्या हाताने खीर भरवी. असं म्हणतात ना, प्रेमाचा मार्ग पोटात न जातो म्हणून. मग नाराजी दूर होईल तिची. पुन्हा बोलायला लागेल. शनाय, मला या सगळ्या प्रश्नांची आत्ताच्या आत्ता क्लिअर कट उत्तरे मिळू देत. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? बघ, एक मिनिट तू पहिले हळू बोल. आपण हॉटेलमध्ये बसलोय, ते लोक बघतायत आपल्याकडे. थोडा सीन क्रिएट करायची काय गरज आहे? मी सीन क्रिएट करतोय? बर, करतोय. आणि कुणी बघत असेल तर बघू दे, पण मला आत्ताच्या आत्ता सगळ्या प्रश्नांची क्लिअर कट उत्तरं मिळणं गरजेचं आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अरे हो, आहे प्रेम तुझ्यावर. हा, मग तू माझ्याशी लग्न करणारीस की नाही? अरे प्रेम आणि लग्न या दोघांचा काय संबंध आहे? संबंध आहे शनाया. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नाहीयेत का? नुसतं प्रेम करून नाही भागत. त्यासाठी लग्न करणं महत्वाचं नाहीये का? आय डोंट थिंक सो. आणि मला नाही वाटत प्रेम केलं तर लग्न विघ्नच केलं पाहिजे वगैरे असं काही. प्लीज स्टॉप थिंकिंग सो डिफिकल्ट. टिपिकल. शनाय, मला एक गोष्ट तू आता प्लीज फायनल आणि क्लिअर कट सांग. तुला माझ्याशी लग्न करायचंय की नाही? सॉरी, पण मला नाही आहे इंटरेस्ट या सगळ्यात. मला नाही करायचंय लग्न बिग्न. आय एम व्हेरी स्मॉल फॉर दॅट. ओके,
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. येतो मी. अरे गॅरी, ए यार, काय नवीन आता? मॅरेज? नो, आय डोंट वांट टू गेट मॅरिड. गॅरी, थांब, जाऊ नको. गॅरी, गॅरी थांब यार. गॅरी ऐकून तर घे. ऐक 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 ऐक. थांब ना. शट अप शनाया, प्लीज लीव मी अलोन. अरे काय लीव मी अलोन? एवढं काय झालंय चिडायला? एवढं काय झालंय म्हणजे? मी तुला प्रपोज केलं, तू मला रिजेक्ट केलं, तोंडावर माझा अपमान केलास आणि मला परत विचारतेस काय झालं म्हणून. तुझं जर नव्हतंच प्रेम तर कशाला प्रेमाचं नाटक केलंस एवढं? असं काही नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय डू लव्ह यू, पण मी लग्नाचा वगैरे विचार नाही केला रे. लग्न खूप मोठी कमिटमेंट असते ना. नकोय ना कमिटमेंट तुला? राहिलं तर मग तुला काय करायचंय ते कर, प्लीज माझ्या मागे येऊ नको. अरे माझं ऐकून तर घे. मला नाही ऐकायचंय शनाया. अरे असं काय करतो? मला काय बोलायचं ते ऐकून तर घे. फाईन, जा, नको ऐकू. अच्छा, तर हे सगळं असं झालंय. गॅरीनी तुला लग्नासाठी प्रपोज केलंय आणि तू त्याला थेट नाही असं म्हणालीस. अरे यार, ती माझी फर्स्ट रिॲक्शन होती यार. इवन आय एम फीलिंग बॅड अबाउट इट. मला त्याला असं उडवून नव्हतं लावायचं यार. पण मला नाही करायचंय का लग्न. आय मीन फॅमिली, बच्चे, नो. ओके ओके, पण मग तू हे त्याला नीट समजाव. एक्सप्लेन इट टू हिम. नाहीतर ना तो तुला घराच्या बाहेर काढेल. कुठे जाशील ग? आय नो यार, त्याचंच टेन्शन आहे ग. मला कळते गॅरीला एवढी साधी गोष्ट कळत का नाहीये. मला नाही करायचंय लग्न आता. आणि जरी करायचं असेल तर मी माझ्या एजच्या मुलाशी लग्न करेन ना. वाय गॅरी इज लाईक 10 years older टू मी. रिअली? या. हे तुला आत्ता कळतंय? नाही ग, तसं नाही. आता तर माझं ATM कार्ड आहे ना. मला आता सोडायचं नाहीये त्याला. आय डोंट नो व्हॉट टू डू. अरे चा, कमाल करतेस तू आता. म्हणजे दोन्हीकडून बोलतेस. एकदा म्हणतेस सोडायचंही नाहीये त्याला, एकदा म्हणतेस लग्नही करायचं नाहीये. दोन्ही कसं काय जमेल? मी तर तुला म्हणतेय आजच उत्तर तयार ठेव, नाही तर आजच घराबाहेर काढेल तो तुला. हो ना यार. लग्न? लिसन, मला काय वाटतंय, तू त्याला आत्ता हो म्हण. व्हॉट? अगं आत्ता पुरतं टेम्पररी हो म्हण. म्हणजे तुझं ATM कार्ड तुला हवं असेल ना, तर मी जे सांगते ते ऐक. म्हणजे काय करू मी? सगळ्यात पहिले तर त्याला मनव